तुमच्यासाठी एकच सांगतो, जनतेनं फुकलेलं रणसिंग, जनतेनं फुकलेलं रणसिंग, जनतेनं फुकलेलं रणसिंग. नमस्कार, मी बालाजी खाडे. तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सध्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि यामध्ये गोंदवले गट आणि पळशी गण मध्ये सुद्धा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. तसेच पळशी गणामधून मानसिंग दत्तात्रय खाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घड्याळ या चिन्हावर निवडणुकीसाठी उभे आहेत आणि मानसिंग बापूचे जे प्रतिमा आहे, म्हणजे जे आज जो या गणामध्ये जो 9 गावामध्ये जो प्रचार चालला आहे, तर मानसिंग बापू हा तळागाळातला माणूस किंवा एक प्रत्येक समाजाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये धावून जाणारा माणूस आहे. ऐनवेळी रात्री जरी एखादा या हायवेवरती सातारा पंढरपूर हायवेवरती जरी एखादा जरी अपघात झाला तरी कुठलीही वेळ न बघता कुठलंही टायमिंग न बघता त्या ठिकाणी स्वतः पहिला पोचणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरच मानसिंग बापूंनी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य विद्यमान ते सदस्य आहेत सुद्धा जनतेने त्यांना खूप भरघोस मताने निवडून सुद्धा दिलं होतं. तसेच सोसायटीचे ते माजी चेअरमन राहिलेले आहेत, ते आता सध्या संचालक बी आहेत. त्या वेळेसुद्धा पळशीच्या जनतेनं त्यांना खूप मोठ्या मताने निवडून दिलं होतं, कारण की तो माणूसच कामाचा आहे. मानसिंग बापूंना कामाचा माणूस म्हणलं जातं. हां, काय बरं? मानसिंग बापूंना कामाचा माणूस म्हणलं जातं म्हणजे मी तो लहानपणापासून एकमेकाचा मित्र आहे आणि जेव्हापासून आम्ही शाळेत होतो त्यावेळेपासून घरी कमी आणि बाहेर समाजातच जास्त. म्हणजे त्याची एक अशी प्रतिमा आहे की तो कोणत्या जातीचा माणूस आहे का बघत नाही, कुठल्या धर्माचा आहे का माणूस बघत नाही, की तो आपला म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो की आपल्याला हे भविष्यात उपयोगी पडेल ना पडेल. पण तो एखादा माणूस अडचणीत असेल आणि त्याच्या लेवलनं जर एखादी गोष्ट काम होणार असेल तर त्या ठिकाणी तो 100% 110% म्हणजे आमच्यापेक्षा तो अगोदर तिथं जाऊन पोचलेला असतो. सुखाच्या कामात कमी जाईल पण दुःखाच्या कामात पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राधान्यानं जर जाणारा माणूस असेल. आणि ह्या पळशीच्या जनतेला आणि ह्या पळशीतल्या जे आजूबाजूचे जी गावं आहेत ह्यांना सुद्धा माहीत आहे की तो कार्यकर्ता कसा आहे ते, म्हणूनच त्याला कामाचा माणूस म्हणलं जातं. पंचायतीमध्ये ते निवडून आल्यानंतर की जे प्राथमिक गोष्टी असतात त्या गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत वगैरे किंवा त्यांच्या एखादा घरकुलाचा विषय असेल किंवा एखाद्याला खरंच सर्वसामान्य माणूस आहे आणि त्याला घरकुलाची खूप अडचण आहे वगैरे, त्याला घरकुल देण्यासाठी वगैरे प्रयत्न करणे, कुठं लाईटची सोय वगैरे, ज्या ग्रामपंचायतीतून ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या एखादी लाईटची सोय असेल त्यांना लाईटची सोय उपलब्ध करून देणे, तिथं ते बल्ब बसवणे, सार्वजनिक ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी बल्ब बसवणे, अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सर्व त्याच्या परीनं जे होत आहेत त्या पूर्ण त्या ग्राउंड लेवलला तिथं जाऊन वेळ पडली तर एखाद्या घरची जर मोटर म्हणजे बोरमधली जर एखादी मोटर जर काढायची असेल आणि ती मोटर जर त्या काढायची असेल तर ती मोटरसुद्धा काढून स्वतः उपसर वर काढू लागतो, ती बोरमध्ये टाकू म्हणजे टाकली गेली जाते, त्याच्या थ्रू असतो तो काम पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी असतो. म्हणजे म्हणूनच तो या पळशीच्या जनतेवर त्याचं खूप मोठं प्रेम आहे. म्हणजे आज हे पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, हे दोघं या पार्टी म्हणजे या चिन्हावरती राष्ट्रवादी चिन्हावरती उभं आहेत. पण त्याला सर्व पळशीतल्या जनतेनं पक्ष न बघता की तो माणूस कामाचा आहे, आपल्या अडचणीच्या काळात आपल्या सुखदुःखाच्या काळात तो उपयोगी पडतो, म्हणूनच त्याला कामाचा माणूस म्हणलं जातं किंवा त्यानं छोटी मोठी कामं या गावातल्या जनतेसाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी केलेले आहेत. आता पळशीमधील युवक असतील किंवा तुम्ही सांगितलं सगळ्याच पक्षातील लोक त्यांच्या अटॅचमेंटमध्ये आहेत. हो, काय करतील पळशीकर यंदा कोणताही पक्ष न बघता भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा जे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत हे कोणताही पक्ष न बघता फक्त जे युवक आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, तळागाळातली जी माणसं आहेत, वाड्या वस्तीवरची जी माणसं आहेत त्यांना एकच माहीत आहे की फक्त आपल्याला यावेळेस कुठलाही पक्ष न बघता आपल्याला मतदानापुटी एक मानसिंग बापूला आपण एकदा एक सहकार्य करायचं आहे आणि यावेळेस तो 100% यावेळेस पळशी गणामध्ये यावेळेस बदल झालेला तुम्हाला दिसेल.
मानसिंग बाप्पा हा कामाचा माणूस आहे पहिल्यांदा. कुणासाठी वेळ, कुणाचं म्हणजे सुख असो दुःख असो, कुणाचं लग्न असो, कुणाचं वाईट काळ असो, तिथं वेळ बघत नाही. स्वतःचं काम सोडून हातातलं तो तिथं हजर असतो. एखादा ॲक्सिडेंट झाला, ॲम्ब्युलन्स यायच्या आधी तिथं मानसिंग बाप्पा हजर असतो, म्हणून त्याला कामाचा माणूस म्हणलं जाते. ही उमेदवारी पार्टीने देऊन सगळ्या गावाने त्याला उमेदवारी घ्यायला लावली आहे की बाबा कामाचा माणूस आपल्या घराजवळचा आहे, आपण हाताने धरून त्याला कुठं पण नेऊ शकतो. अशा माणसासाठी हे गावानं उमेदवारी दिलेली आहे, गाणाने दिलेली आहे सगळ्या. आता प्रचार कसा चालू आहे? प्रचार 1 नंबर चालू आहे, वातावरण 1 नंबर चांगलं चाललं आहे आणि 100% सांगतो 9 तारखेला मानसिंग बाप्पू गुलाल पडणार म्हणजे पडणार. खात्री आहे? 100% खात्री आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केलेले दिसतात तुम्ही. खूप प्रयत्न आहेत. प्रयत्न आमचे नाही, जनतेचेच प्रयत्न आहेत. जनतेचाच भरपूर पाठिंबा आहे आम्हाला. एवढ्या लाटेत सध्या म्हणजे आता सध्या महाराष्ट्रभर भाजपची लाट चालू आहे. तिथं राष्ट्रवादी म्हणजे पळशीगण हा पहिल्यापासून राष्ट्रवादीच आहे, पण आता थोड्या वेळामध्ये कालांतरानं राष्ट्रवादीची जरा कमकुवत बदलते, पण त्या लाटेत सुद्धा मानसिंग बापूचा जास्तीत जास्त मताने विजय होणार आहे. बापूंना एवढा प्रतिसाद मिळण्याचं कारण बापू म्हणजे खरंच अगदी मनापासून सांगायचं गेलं, पळशीची जनता, पळशी गणातली सगळी जनता आहे ही बापूच्या मागे उभी आहे. कुठलाही पक्ष न बघता काय न बघता माणूस बघतोय. का माणूस बघतोय तर ते माणूस कामाचा माणूस आहे म्हणून बघतोय. आम्ही 21 ते 25 वयोगटातील युवा पिढी आहे सगळी. आम्ही आज पक्ष न बघता काय न बघता हे फक्त बापूसाठी आज इथं उभं राहिलो आहे आणि बापू खरोखरच कामाचा माणूस आहे. बापून एस टीचं कुठले प्रॉब्लेम असू द्यात, विद्यार्थ्यांचं कुठलं प्रॉब्लेम असू द्यात, सगळ्या बारीक पोरापासून जे थोर लय मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत बापू कोणाला कधी अपशब्द बोलत नाही, कधी काय बोलणार. बारीक पोरापासून प्रत्येक बापूवर प्रेम करणारा हा युवा पिढी आहे. आणि बापूवर प्रेम करतो म्हणजे असंच माणूस कोणावर पण प्रेम करत नसतं. तो माणूस कामाचा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करते. बापू एवढं काम का करतात? बापू एवढं काम करतात म्हणून बापू लहानपणापासून सांगायचं गेलं बापू घरात कमी आणि समाजात जास्त आहेत. ह्यामुळं बापूला पहिल्यापासून समाजाची ओढ आहे. आज जिकडे ज्या ह्याच्यात जाईल, ज्या लोकांना विचारेल काय होईल वातावरण प्रत्येक जण म्हणतंय बापू बापू बापू, फक्त बापूचाच नारा आहे. आणि 100% पळशी गणातील ही जी आहेत सगळी ते 100% सांगायचं गेलं तर बापूला कौल देणार, बापूच्या नावानंच कौल निघणार. 9 तारखेला 100% बापूच्या नावाचाच विजय होणार. आता तुम्ही सांगितलं घरात कमी आणि बाहेर जास्त, घरचे काय म्हणत नाही तुझे? बापूंना तसा प्रथम गोष्ट म्हणजे ही जर गोष्ट करायची असेल समाजासाठी तर पहिल्यांदा घरनं पण सपोर्ट पाहिजे. बापूला घरनं सपोर्ट आहे ते आहे, पण बाकीच्या समाजापासून पण बराच सपोर्ट आहे. या बापूला आज तिकीट भेटलंय, बापू आज उभा राहिला, ह्याच्या मागं घरातल्यांनी सपोर्ट केला आहे ते आहे, पण समाजानं सुद्धा बापूला उभं केलंय. बापू स्वतः म्हणला नाही मला तिकीट पाहिजे, समाजातली लोक म्हणली बापू तुम्ही उभं राहिलं पाहिजे, कामाचा माणूस आहे, म्हणून बापूला आज तिकीट भेटलेलं आहे. खरं जर तुम्हाला सांगायचं झालं तर बापू आमचा एवढा सक्षम आहे की आम्हाला कुठल्याही मोठ्या सभेची गरज नाही आहे किंवा काय सुद्धा नाही. एवढी युवा पिढी या पळशी गणातली जेवढे हे आहेत सगळे कुणाला गरजच नाही, आम्हाला कुठल्या सभेचीच गरज नाही. कारण बापू आमचं कामच करतो, तसंच काम करतो, त्यामुळे कुठल्या सभेची कुठल्या कशाचीच गरज नाही आम्हाला. बापू तेवढा आमचा सक्षम आहे. काय झालंय, गावातील स्थानिक उमेदवार म्हणून प्रामुख्यानं बापूकडे बघितलं जातं. तर 24/7 बापू अवेलेबल आहे गावात. आणि महत्त्वाचं बघितलं तर बापूचं घर गावात आहे, चौकात आहे. कोणालाही काय अडचण आली गाव लेवलला तरी बापू मदतीला धावून जाणारा माणूस आहे. त्यामुळे बापूचा विचार 100% गावातील लोक करतील हा मला विश्वास आहे. आणि सगळ्या गावातील तरुण वर्ग जे आहे तो अत्यंत बापू जीवापाड प्रेम करणार आहे, माझ्यापासून ते ह्या सर्वांपर्यंत. त्यामुळे बापूला काय अडचण येईल असं मला काय वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आपलं चिन्ह घड्याळ, आपलं चिन्ह घड्याळ, आपलं चिन्ह घड्याळ. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.